तर त्यामुळे आमच्या घरामध्ये एवढे जास्त झुरळ झाले की खूप जास्त, म्हणजे आपण कॉकरोच दिसल्यानं जेवण करायची देखील इच्छा होत नाही. घ्या किती झाले होते आणि त्याचा रिझल्ट कसा आहे. तर ते औषध लय भारी आहे ना, सगळं मुरमच पडले. म्हणजे कॉकरोच आहे लय टेन्शन म्हणजे कुठून येतात की. सकाळी झाडू मारल्यानंतर एवढी रूममध्ये कॉकरोच निघालेली आहे. तर पाहू शकता सगळे. तुम्हाला दाखवते ते औषध कोणतं आहे. मी खूप म्हणजे 50 रुपयाला भेटते वाटतं. हाय हॅलो नमस्कार, आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी माया तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी खूप हेल्पफुल घेऊन आलेले आहे आणि हा व्हिडिओ हर घर की कहाणी म्हणल्यासारखा आहे. कारण तो आहे कॉकरोचवरती, म्हणजे आपल्या घरामध्ये जे झुरळ होतात आणि ह्या झुरळांना आजकाल सगळेच वैतागले आहेत. आणि खास करून बायका ज्या जॉब करतात त्यांना, जास्त करून ज्या जॉब लेडीज करतात त्यांना कसं घरची दररोज म्हणजे क्लिनिंग करणं पॉसिबल होत नाही. जेवढं होतं तेवढं करतात आणि ते पॉसिबल होत नाही. त्यातलीच मी आहे. तर माझ्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगत आहे. कारण मी ज्यावेळेस घरी होते त्यावेळेस सगळी घरची आरामशीर क्लिनिंग वगैरे व्हायची आणि ते झुरळाचा प्रश्नच येत नव्हता. कारण मी एन टाईम घराला हे करायची. त्यावेळेस पण होते, पण खूप कमी प्रमाणात. म्हणजे एखाद्या वेळेस दिसलं तर असं होतं आणि मी त्यावेळेस लगेच मारायची. आणि ज्यावेळेस मी जॉब करायला लागले त्यावेळेस म्हणजे घराची जास्त मला क्लिनिंग करणं होत नव्हती. एक दिवस व्हायचे ते एक दिवस व्हायचे नाही, तेवढं पॉसिबल होत नव्हतं. तर त्यामुळे आमच्या घरामध्ये एवढे जास्त झुरळ झाले की खूप जास्त, म्हणजे आपण जेवण करा म्हणजे ते कॉकरोच दिसल्यानं जेवण करायची देखील इच्छा होत नाही. तर असंच आपण भांडी वगैरे धुली आणि जवळून आपल्याला कॉकरोच जरी दिसला आपल्याला जायला, तर ती आपल्याला म्हणजे वेगळंच इरिटेट होतं, ती किसन आल्यासारखी होते आणि आपल्या खाण्यापिण्याची पण इच्छा होत नाही. तर असंच काहीसं माझ्यासोबत पण झालं आणि म्हणजे झुरळ खूप जास्त झाले होते घरामध्ये आणि मला ते पॉसिबल पण नव्हतं, तेवढं क्लीन करणं होत नव्हतं. आणि त्या शोधामध्येच होते. होम रेमेडीज मी खूप साऱ्या केल्या. त्याने 1-2 दिवस असं म्हणजे फरक जाणवायचा आणि नंतर डबल तेच प्रॉब्लेम व्हायचा. तर मग असं करत करत म्हणजे मी ते हे पण आणलं होता, स्प्रे पण आणला होता कॉकरोच मारण्याचा. तर ते स्प्रे ऑलरेडी घरी आहे, तसंच पुढं आहे. त्याचा कसाच मला ते स्मेल जमत नव्हतं. ते मारल्यानं पुन्हा मग तर जास्तच खाण्यापिण्याची इच्छाच होत नव्हती. आणि ते कसं थोड्या वेळेस ते कॉकरोचवर मारलं ते असे पडल्यासारखे होतात आणि ते नंतर डबल चालायला लागतात, त्याने मरतच नव्हते. तर मला एक वेळेस मी मेडिकलवर जाऊन विचारलं म्हणजे कॉकरोचसाठी आहे का परमनंट त्यांचा इलाज काहीतरी, ती मरतील म्हणून. तर मला मेडिकलून एक पावडर भेटलेला आहे आणि मी ते यूज केलं. मला त्याचा रिझल्ट खूप छान आला. त्यासाठी म्हणलं आपल्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ करून टाकावा. तर तुम्हाला ते मी दाखवणार आहे कोणतं पावडर आहे तर. आणि तुम्ही सगळ्यात अगोदर बघून घ्या. हे कॉकरोच मी घरामध्ये मी पावडर टाकलं होतं, संध्याकाळच्या वेळी टाकलं होतं आणि नंतर सकाळी मी काय केली, रूम सगळी क्लीन करून घेतली. आणि हे पावडर वापरायचं आहे, एकदम सावधानपणे वापरायचं आहे. तुमच्या घरी छोटी मुलं असतील त्याची पण काळजी घ्यायची आहे आपल्याला. संध्याकाळी वेळी काय करायचे, जे आपले काने कोपरे आहेत जो म्हणजे दररोज आपल्याला तिथं झाडू मारणं होत नाही, असे असतात आपल्या घरामध्ये काने कोपरे, तर त्या ठिकाणी आपल्याला पावडर असं मारायचे आहे. तर ते तुम्हाला सांगतेच. त्या अगोदर तुम्ही कॉकरोच बघून घ्या किती झाले होते आणि त्याचा रिझल्ट कसा आहे तर तुम्हाला दाखवते, बघून घ्या. ते औषध लय भारी आहे ना, सगळं मुरमच पडले. म्हणजे कॉकरोच आहे लय टेन्शन म्हणजे कुठून येतात की. ते रेकॉर्डिंग करायला पाहिजे होती त्या काल मेलेली आहे का. सकाळी झाडू मारल्यानंतर एवढी रूममध्ये कॉकरोच निघालेली आहे. तर पाहू शकता सगळे मिळालेले आहेत. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच आहे, बघा.
तर दुसरे काय करतात होम रेमेडी वगैरे कॉक्रोचची सांगतात आणि पावडरचं पण काही सांगतात आणि ते काय करतात एडिट करून कॉक्रोच दाखवतात मरून पडलेले वगैरे. पण मी तुम्हाला ते रिअलमध्ये दाखवत आहे कारण मी ते यूज केलेलं आहे, ट्राय केलेलं आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच तुम्हाला कॉक्रोच कसे मरून पडलेले आहेत त्या पावडरमुळे. बघितलं तुम्ही व्हिडिओमध्ये किती कॉक्रोचनं त्रास दिला होता, खूप जास्त कॉक्रोच झाले होते. आणि हे कसं म्हणजे दिवसा दिसत नाहीत ते कॉक्रोच, असं बाहेर पण येत नाहीत आणि लाईट असल्यावर चालू असल्यावर पण कॉक्रोच तेवढे दिसत नाहीत. लाईट बंद केल्यानंतर अंधारामध्ये कॉक्रोच बाहेर येतात. तर असे झाले होते कॉक्रोच, खूप जास्त म्हणजे त्याचा त्रास झाला होता. तर मी काय केलं संध्याकाळच्या टायमाला सगळे जे आपले कानेकोपरे वगैरे असतात त्यामध्ये थोडंसं नॉर्मल असं पावडर, कसं आपलं पाऊंड्स पावडर असं जर मारलं आपण, असं पावडर मारलं होतं आणि त्याचा खूप छान रिझल्ट आला सकाळपर्यंत. तर असे कॉक्रोच सगळे मरून पडले होते बाहेरून. तर त्यानंतर ते मी झाडू वगैरे मारला तोंडाला बांधून आणि रूम सगळी मी क्लीन केली. भांडी वगैरे जे आपली असतात घासलेली, पूर्ण भांडी वगैरे घासली एकदम. मी दसरा टाईप असं केलं, आपण दसरा जे काढतात घराचा, तर तसे मी रूम क्लीनिंग केली. म्हणजे रूम आखी मी धुवून पण टाकली आणि भांडी पण सर्व हे करून टाकली. कारण का जेणेकरून आपल्याला त्या पावडरचा काही साईड इफेक्ट होणार नाही आणि चुकून आपल्या म्हणजे खाण्यामध्ये जाणार नाही, असे मी त्याची काळजी घेतली. तर अशा प्रकारे तुम्हाला पण काळजी घ्यायची आहे. तर तुमच्या घरी छोटी मुलं वगैरे असतील तर तुम्हाला तर जास्त काळजी घ्यायची आहे. तुम्ही काय करायचं, संध्याकाळी ते पावडर टाकायची आणि त्या रूममध्ये तुम्ही झोपायचं नाही, दुसऱ्या रूममध्ये झोपा. म्हणजे असं करून तुमच्या जर 2-3 रूम असतील त्यामध्ये तुम्ही असं ॲडजस्ट करू शकता. टाकून द्यायचं आणि सकाळी ती रूम सगळी क्लीन करून टाकायची आणि तुम्हाला ह्याचा रिझल्ट खूप छान आहे. तुमच्या घरामधले सगळे कॉक्रोच गायब होऊन जातील आणि तुम्ही एकदम हॅप्पी राहतात. काहीचे टेन्शन नाही, कटकट नाही, मस्तपैकी स्वयंपाक बनवा, खा, काहीचं टेन्शन नाही. तर तुम्हाला दाखवते ते औषध कोणतं आहे. मी खूप म्हणजे 50 रुपयाला भेटते वाटतं. पुढे दाखवते कोणती आहे. तर हे पाहू शकता तुम्ही, सुपर कॉक्रोच आहे, दिसतीये का, सुपर कॉक्रोच पावडर. आणि बेस्ट रिझल्ट आहे फॉर स्मॉल अँड बिग कॉक्रोच. म्हणजे जे लहानली कॉक्रोच आहेत त्यांच्यासाठी पण आहे आणि मोठे जे कॉक्रोच असतात त्याच्यासाठी पण आहे. आणि पाठीमागे दिलेलं आहे आपल्याला ते किचनमध्ये आपल्याला काय प्रॉब्लेम होतात ते. तर जास्त काय मी हे करत नाही. तर तुम्ही पाहू शकता ही पुडी आहे 50 रुपयाला. इथं प्राईस पण बघू शकता तुम्ही, 50 रुपयाला आहे आणि मी खूप कमी यूज केलेली आहे, तशीच आहे पुडी. तर एकच वेळेस मी ट्राय केला आणि मला खूप छान रिझल्ट भेटला. तर तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा. तर जे आपल्या घरामधले जे कानेकोपरे असतात जिथं आपण पोहोचू शकत नाही, म्हणजे दररोज आपण झाडू वगैरे आपल्याला मारणं शक्य नसतं, त्या ठिकाणी तुम्ही असे टाकून देऊ शकता. कारण तिथं आपले लहान मुलं पण जाणार नाहीत अशा ठिकाणी आणि तिथं कॉक्रोच पण जाणार नाही, त्यांना लपायला पण जागा भेटणार नाही. आणि कॉक्रोच अशा ठिकाणी जाऊन लपतात ज्या ठिकाणी आपण पोहोचू शकत नाही आणि नंतर बाहेर येतात ते. तर अशा ठिकाणी कॉक्रोच थोडंसं हे पावडर टाकून ठेवायचं जेणेकरून कॉक्रोच होणार नाहीत आणि त्यांना लपायला पण जागा भेटणार नाही. तर मला तर असं खूप छान रिझल्ट भेटलेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि तेवढं म्हणजे मला वाटत नाही हार्मफुल आहे, पण तरी पण तुम्ही सावधानाने हे कॉक्रोचचं पावडर वापरा. आणि ज्या गोष्टी चांगल्या असतात म्हणजे केमिकल हे पावडर आहे जसं की आपल्याला, तर ह्याचा एक गोष्ट आहे ती म्हणजे ह्या पावडरचा जरा स्मेल खूप वेगळा येतो, खराब येतो. तर काही नाही, आपल्याला एका रात्रीसाठीचे करायचे आहे आपल्या चांगल्यासाठी, तर तेवढं तर आपण करू शकतो. तर चला, फक्त तुम्हाला काळजीपूर्वक वापरायचं आहे आणि तुमची जे झुरळाचं टेन्शन आहे ते तुमचं गायब होणार आहे चुटकीमध्येच. फक्त संध्याकाळच्या वेळी टाकून द्यायचं आणि सकाळी तुम्ही रूम क्लीन करू शकता आणि काही त्याचा साईड इफेक्ट होणार नाही. मी यूज केलं म्हणून तुम्हाला सांगत आहे आणि मी ह्याची ॲड वगैरे पण करत नाही. फक्त मला ह्याचा रिझल्ट जाणवला कारण खूप वैतागली होती मी पण या झुरळांना. तर त्यासाठी मला आपल्या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ टाकावून मी असंच बनवत आहे आणि टाकत आहे. तर तुम्ही काळजीपूर्वक करायचं आहे हे करून आणि तुम्हाला खूप छान रिझल्ट येणार आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि नंतर माझ्या व्हिडिओ खाली कमेंट करा तुम्हाला हा पावडर खरंच कसं वाटलं. तर भेटूया आपण अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तुमची काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा आणि हसत राहा.